केडीएमसीत मनसेचे 2 उमेदवार विजयी झाल्याचं कळतंय। कल्याण डोंबिवलीच्या राजकारणातली महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। 21A मध्ये प्रल्हाद म्हात्रे विजयी झालेत, तर 60D मधून गणेश लांडगे देखील विजयी झाल्याचं कळतंय। राजू पाटील जे मनसेचे माजी आमदार आहेत त्यांनी खूप परिश्रम घेतले होते या निवडणुकीमध्ये आणि आपण बघतो की शिंदे सेनेचा प्रभाव असून देखील मनसेच्या 2 उमेदवारांनी मुसंडी मारली, 2 ठिकाणी विजय मिळवला। त्यामध्ये 21A मधून प्रल्हाद म्हात्रे विजयी झालेले आहेत। मनसेसाठी ही आनंदाची बातमी आहे। गणेश लांडगे देखील 7D मधून विजयी झालेले आहेत। त्यामुळे कल्याण डोंबिवलीत मनसेचा गुलाल उधळणार मनसे पहिला विजय ना, पहिला विजय दृश्य आपण पाहतो ही कल्याण मधली दृश्य आहेत। प्रभाग 21A मधून मनसेचा उमेदवार विजयी झालाय, तर 60D मधून देखील गणेश लांडगे विजयी झाल्याचं कळतंय। केडीएमसी मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा देखील प्रभाव आहे। मात्र आपण बघतोय की मनसेचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत। एक मोठी बातमी आहे, मनसेसाठी आनंदाची बातमी आहे, राज ठाकरेंसाठी आनंदाची बातमी आहे, दिलासा देणारी बातमी आहे की त्यांचे 2 उमेदवार हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकांमध्ये निवडून आलेले आहेत। मुंबईतलं चित्र आपण पाहतोय। 227 जागांसाठीची ही लढत होती। भाजप 40 जागांवर, म्हणजे सध्या तरी भाजप आघाडीवर आहे। मोठा भाऊ म्हणून हा पक्ष सध्या समोर येतोय। शिंदे सेनेचे 15 उमेदवार यांनी मुंबईमध्ये आघाडी घेतलेली आहे। मुंबईत कमळ फुलणार का याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे। सध्या तरी भाजपचे उमेदवार 40 उमेदवार आघाडीवर आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एकच उमेदवार आघाडीवर आहे। बघा, देशाच्या आर्थिक राजधानीतला आपण हे कल बघतोय। ठाकरे सेनेचे 26 उमेदवार आघाडीवर आहेत। मुंबईतले कल आपण पाहतोय। 227 जागांसाठीचं हे युद्ध होतं आणि त्यात भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे, म्हणजे 40 जागांवर भाजप आघाडीवर आहे। त्यानंतर ठाकरे सेना 26 जागांवर आघाडीवर आहे, तर 3 जागांवर मनसेला सध्या आघाडी घेणं शक्य झालंय। त्यानंतर 15 जागांवर शिंदे सेनेचे उमेदवार विजयी होत आहेत।